वेलकम टू न्यू परफेक्ट स्टडी सेंटर. टुडेज महा TET न्यूज अपडेट. पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक पद भरतीच्या कार्यपद्धतीमध्ये आवश्यक सुधारणा करण्याबाबत जो शासन निर्णय शालेय शिक्षण क्रीडा विभाग क्रमांक दिनांक 20/1/2026 निघाला होता. त्याच्यामध्ये शासन शुद्धीपत्रक आहे. त्यामध्ये जे काही प्रेफरन्स आहेत ते 50 ठेवलेले होते उमेदवारांकरिता. आता त्या प्रेफरन्समध्ये सुधारणा करून ते 100 करण्यात आलेले आहेत. त्याबद्दलचा हा सुधारित शासन शुद्धीपत्रक आहे, म्हणजे GR आहे, तो आपण बघूया. पहा, संदर्भ क्रमांक 1 येथील शासन निर्णयातील परिच्छेद 1 येथील तक्त्यातील अनुक्रमांक 2 येथे लागू करावयाची तरतूद या स्तंभात खालीलप्रमाणे तरतूद करण्यात आली आहे. उमेदवारांना त्यांच्या अर्हतेनुसार मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या निवडीच्या दोन्ही प्रकारांसाठी जाहिरातीतील पात्र असलेले सर्व प्राधान्यक्रम उपलब्ध होतील. तथापि उमेदवारास त्यांच्या सोयीनुसार त्यापैकी जास्तीत जास्त एकूण 50 प्राधान्यक्रम लॉक करता येतील. सदर मर्यादा निवडीच्या दोन्ही प्रकारासाठी स्वतंत्रपणे असेल. उपरोक्त तरतुदीऐवजी खालीलप्रमाणे सुधारित तरतूद वाचण्यात यावी. आता जे पूर्वीचा जो त्यांनी सांगितलेलं आहे 50 प्राधान्यक्रम लॉक करता येतील, हे पूर्वीचं विधान झालं आहे. तर आता सध्याचं जे काही विधान आहे त्याच्यामध्ये दुरुस्ती करून काय सांगितलेलं आहे ते सुद्धा आपल्याला पाहावयाचं आहे. उमेदवारांना त्यांच्या अर्हतेनुसार मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या निवडीच्या दोन्ही प्रकारांसाठी जाहिरातीतील पात्र असलेले सर्व प्राधान्यक्रम उपलब्ध होतील. तथापि मुलाखतीशिवाय या निवडीच्या प्रकारासाठी उमेदवारांना त्यांच्या सोयीनुसार त्यापैकी जास्तीत जास्त एकूण 100 प्राधान्यक्रम लॉक करता येतील. जे काही मुलाखतीशिवाय आहेत त्याकरिता जे प्राधान्यक्रम आहेत ते 100 प्राधान्यक्रम आपल्याला लॉक करता येणार आहेत. म्हणजेच 50 प्राधान्यक्रमाची त्याच्यामध्ये काय झालेले आहे, वृद्धी झालेली आपल्याला पाहायला मिळते. तसेच मुलाखतीसह आता जे कॅन्डिडेट मुलाखत देणार आहेत त्यांच्यासह या निवडीच्या प्रकारासाठी उमेदवारास त्यांच्या सोयीनुसार त्यापैकी जास्तीत जास्त एकूण 50 प्राधान्यक्रम लॉक करता येतील. म्हणजे मुलाखतीसह जर म्हटलं तर 50 प्राधान्यक्रम लॉक करण्यात येणार आहेत. सदर शासन शुद्धीपत्रक हे या वेबसाईटवरती तुम्हाला मिळून जाणार आहे. अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट बघण्याकरिता आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.